नमस्कार. फास्ट अँड बेस्ट हवामान शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुकाने सर्वांचे स्वागत करत आहे. आजचा तसेच येणाऱ्या 24 तासातील हवामान अंदाज पाहूया. या सॅटेलाईट मॉडेलनुसार व्हिडिओ जरा मोठा होतो का तर सारांश केला तरीसुद्धा व्हिडिओ थोडासा मोठा होतो, समजून घ्या. चिखली परिसरात पावसाचे ढग निर्माण आहेत आणि इकडे महाराष्ट्राच्या पूर्व दिशेला ढगाळ हवामान परिस्थिती निर्माण झालेली आहे. सध्या तरी पावसाचे ढग नाहीत, परंतु स्थानिक वादळ बनण्याची शक्यता नाकारता येत नाही. बारामती, इंदापूर, करमाळा या साईडला पावसाचे तीव्र ढग निर्माण झालेले आहेत आणि इकडे रत्नागिरी, चिपळूण, कराड, ओढूच, विटा, सांगली या परिसरात तीव्र पावसाचे ढग आता सक्रिय आहेत. रत्नागिरी, राधानगरी, राजापूर, निपाणी या परिसरात तीव्र पावसाचे ढग आहेत आणि पाऊससुद्धा ते चांगला बऱ्यापैकी आहे. सावंतवाडी, पणजी, बेळगाव, डहाणू ह्याही भागात तीव्र पावसाचे ढग निर्माण झालेले आहेत. बोगी, गोटी, कर्नाटकामध्ये लिंगासूर, तालिकोट याही परिसरात हलका मध्यम पावसाची ढग निर्मिती होत आहे. एकंदरीत पाहता आज रात्रीतून पावसाची शक्यता भरपूर ठिकाणी आहे. महाराष्ट्राच्या पूर्व बाजूला बीड, बारामती, बार्शी, पेठ, लातूर, कर्जत या भागात ढगाळ हवामान परिस्थिती आहे. कापशी परिसर, ब्रह्मगड, नारायणपूर या भागात पावसाचे ढग निर्माण झालेले. तेलंगणा परिसर किंवा हैदराबाद परिसरामध्ये मांगुरू, विजापूर या परिसरात सुद्धा पावसाचे ढग निर्माण झाल्याने पाऊस पडेल. एकंदरीत पाहता समुद्राचा आढावा जरी घेतला, समुद्राची चक्रीवादळ तयार होताना दिसत आहे आणि त्या भागात समुद्रात सुद्धा तीव्र पावसाचे ढग निर्माण होताना दिसत आहेत. रात्रीतून पाहायला गेलं तर सातारा, पुणे, सातारा, अकोला, सोलापूर, सांगली, विजापूर, लातूर, रत्नागिरी, दापोली परिसरात पावसाची शक्यता आहे. गोकाक, हुबळी, कोप्पल, बागलकोट ह्याही परिसरात पावसाची शक्यता बनत जाणार आहे. पाऊस येईल आणि जास्त तीव्र म्हणजे कोल्हापूर, निपाणी, गोकाक परिसराला पावसाचं तीव्र म्हणजे पावसाची ढग म्हणजे तीव्र पाऊस पडेल, चांगला पाऊस पडेल. बेळगाव साईडला सुद्धा चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. उर्वरित भागात पाहायला गेलं तर रात्रीतून ढगाळ हवामान परिस्थिती जास्त आहे. सावंतवाडी, बेळगाव या परिसराचा पाटेभर ढगाळ हवामान परिस्थिती आहे. पावसाची शक्यता पण आहेच. पहाटेचा तापमानाचा विचार करायला गेला तर उत्तर महाराष्ट्रात 31 सेल्सिअस तापमान राहणार आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये जे छत्रपती संभाजीनगर आणि मध्य महाराष्ट्रात दक्षिण महाराष्ट्रामध्ये 25 ते 29 सेल्सिअस 30 सेल्सिअसपर्यंत तापमान राहणार आहे. दक्षिण भारतामध्ये 22 ते 20 सेल्सिअस तापमान राहणार आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर आज रात्रीतून उकाडाही आहे आणि पाऊस पडल्यामुळे गारवाही आहे. उद्याच्या भागात बघायला तर स्थानिक वातावरण उद्या बनण्याची शक्यता आहे. सांगली, सातारा, गोकाक, विजापूर, बागलकोट, सोलापूर या भागात आणि कर्नाटक भागात बघायला तर हुबळी, कोप्पल, शिर्शी, दावणगिरी, पणजी म्हणजे गोव्या भागात, बळ्ळारी याही भागात पावसाची शक्यता उद्या निर्माण होताना दिसत आहे. तापमानाचा विचार करायला गेला तर जवळजवळ उत्तर महाराष्ट्रामध्ये 45 ते 46 प्लस तापमान उद्या राहणार आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये उष्णतेची लाट येणार आहे आणि मध्य महाराष्ट्रामध्ये 40-42 सेल्सिअस तापमान राहणार आहे आणि इकडे दक्षिण पूर्व महाराष्ट्रामध्ये 43 सेल्सिअस तापमान राहणार आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये 35 ते 40 सेल्सिअस तापमान राहणार आहे. पूर्व महाराष्ट्रामध्ये 44 ते 43 तापमान राहणार आहे. विदर्भ साईडला तापमान 43 सेल्सिअस तापमान राहील आणि इकडे कर्नाटकातसुद्धा ती थोडीशी कमी तापमान पण राहणार आहे. उद्याही उकाडा आहे. उद्या स्थानिक वातावरणामुळे पाऊस तर पडणारच आहे, पण कमी दाबाचे जे समुद्रामध्ये होतं चक्रीवादळात त्यात रूपांतर झालेलं आहे. उद्या साधारणतः दुपारच्या पुढे गोकाक, बेळगाव, बागलकोट, रपकई, मनेटी या कर्नाटक भागात चांगला पाऊस आहे. बेळगाव, दांडेली, हुबळी, गदग या चांगला पाऊस आहे त्यात उद्याच्या भागात दाखवतोय.
नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. अजून जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. असेच नवीन नवीन अपडेट बघायला म्हणजे तुम्हाला मिळून जातील. संपूर्ण दक्षिण कर्नाटक, दक्षिण भारतात पावसाची शक्यता चांगली आहे आणि बंगालच्या उपसागरामध्ये पावसाचे ढग निर्माण चांगले होत आहेत आणि तिथे उद्या चक्रीवादळामध्ये रूपांतर होण्याची शक्यता जास्त आहे. एकंदरीत उद्याच्या भागात बघायला तर उद्या पुणे, गोरेगाव, जेजुरी, सातारा, बारामती, डहाणू या परिसरात पावसाची शक्यता आहे. सातारा, कराड, विटा, सांगली, वडूज, रत्नागिरीचा पूर्व भाग याही भागात पावसाची शक्यता चांगली आहे. तसेच डहाणू, करमाळा, इंदापूर, बार्शी, जामखेड ह्या जो परिसर आहे त्यामध्ये स्थानिक वातावरण बनवून हलक्याच्या पावसाची शक्यता वाटते. तुळजापूर, लातूर, उदगीर, रपकई नाही लातूर परिसरात सुद्धा हलका पावसाची शक्यता आहे. इकडे सांगली, जत, विजापूर, इंडी याही भागात हलका मध्यम पावसाची उद्या शक्यता आहे. सौंदत्ती, गोकाक, बागलकोट या परिसरात रपकई म्हणजे कर्नाटक भागात उद्या पावसाची शक्यता अधिक तीव्र बनत चाललेली आहे. पण पाऊस हा थोड्या वेळासाठी चांगला जोरदार पडण्याची शक्यता आहे. कराड, विटा, कोल्हापूर, निपाणी ह्याही भागात चांगला पाऊस आहे. राजापूर, सावंतवाडी याही भागात मुसळधार पावसाची शक्यता जाणवत आहे. बेळगाव परिसरात सुद्धा चांगला पाऊस आहे. सौंदत्ती परिसरात चांगला पाऊस आहे. निपाणी परिसरात पण चांगला उद्या पाऊस आहे. दांडेली, हुबळी, गदग ह्याही परिसरात हलका मध्यम उद्या पाऊस आहे. तर आता आपण बघणार आहोत वादळाची अपडेट. वादळाची तीव्रता वाढत चाललेली आहे आणि तो उद्या चक्राकार स्थितीमध्ये रूपांतर होईल. वाऱ्याची तीव्रता 75 ते 80 किलोमीटर प्रति तास आहे. चक्राकार स्थितीमध्ये उद्या वादळात ते रूपांतर झालेलं दिसून येणार आहे. धन्यवाद.